या आठवड्याच्या अखेरीस मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे। दरवर्षी नोव्हेंबरमध्ये मुंबई कोकण किनारपट्टी परिसरात थंडीचा हंगाम सुरू होतो, तर यंदा मात्र अनेक दिवस या भागात ढगाळ वातावरण आहे आणि बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून 3 किलोमीटर उंचीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे। तर धुळ्यामध्ये दिवाळीनंतर भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे। पारंपरिक पीक पद्धतीऐवजी धुळे जिल्ह्यातले शेतकरी नगदी पीक म्हणून भाजीपाला लागवडीकडे वळलेत आणि त्यामुळे आता बाजारात भाजीपाल्याची आवक वाढलेली असून भाजीपाल्याचे दर हे निम्म्यावर आले। धाराशिवमधील नॉट रिचेबल माजी खासदार रवी गायकवाड यांनी धाराशिव लोकसभेच्या जागेवर लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे, तर पक्षाने उमेदवारी दिली तर महायुतीकडून लढणार असल्याचं सुद्धा रवी गायकवाड म्हणाले। मराठवाड्याच्या पश्चिम महाराष्ट्राकडून मिळणाऱ्या 7 टीएमसीचं काम चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा आरोप करत पांघरवाड्यातील गावकऱ्यांनी हे काम बंद पाडलं होतं। न्यूज 18 लोकमतने ही बातमी दाखवता जलसंपदा विभागानं कारवाई करण्यास सुरुवात केली असून पांघरवाडी येथे बोगस काम करणाऱ्या ठेकेदाराला प्रशासनानं नोटीस बजावली आहे। तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात आता चढ उतार सुरू आहेत। बाजारातील सोयाबीनची आवक अजूनही सरासरीपेक्षा कमीच आहे, त्यामुळे आता आणखी काही दिवस सोयाबीनचा हा भाव बाजारात दिसू शकतो असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय। कापसाची आवक अजूनही कमीच असून त्यामुळे कापसाचा भाव सुद्धा टिकून आहे आणि देशातील बाजारात कापसाला सरासरी 7,000 ते 7,400 रुपयांचा भाव मिळतोय। कापूस पुरवठा आणि मागणीचं गणित पाहता कापसाच्या भावात पुढील काळात सुधारणा होऊ शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय। देशातील बाजारात कांद्याच्या भावात सुधारणा होतीये। कांद्याचा भाव सरासरी 3,500 ते 4,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान असून सध्या बाजारात लाल कांद्याची आवक सुरू झाली आहे, तर पुढील काही आठवड्यांमध्ये बाजारामधील कांदा आवक आणखी घटण्याची शक्यता आहे, त्यामुळे कांद्याचे भाव आणखी सुधारू शकतात असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय। तर गव्हाच्या भावातील सुधारणा टिकून असून सध्या गव्हाला सरासरी 3,000चा भाव मिळतो। यंदाही गहू उत्पादक वाढण्याची शक्यता आहे, तर शक्यता कमी वर्तवली जाते आणि त्यामुळे आता या पुढील काळात गव्हाचे भाव आणखी काहीसे सुधारू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय। तर ज्वारीला बाजारात चांगला भाव मिळतोय आणि ज्वारीच्या भावामध्ये मागील आठवड्यापासून वाढ होतीये। काही बाजारात ज्वारीचा कमाल भाव 6,000वर पोहोचलाय, तर ज्वारीचा सरासरी भाव हा 4,000 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान आहे आणि यंदा कमी पाऊस, त्याचबरोबर कमी पेरा आणि पाणी टंचाईमुळे ज्वारीच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे। पश्चिम रेल्वेवरील बोरिवली ते विरार दरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गिकेच्या कामाआड येत असलेल्या खारफुटीच्या जमिनीवर रेल्वेची कामं करण्यास राज्य सरकारनं मुंबई रेल्वे विकास महामंडळाला तत्वता मान्यता दिली आहे, तर 12.78 हेक्टर खारफुटी जमीन असून त्यावर रेल्वे कामं करण्यास मान्यता मिळाल्यानं रेल्वेचं जाळं आणखी विस्तारणार आहे। पुणे सातारा महामार्गावरून सातारा महाबळेश्वर बंगळुरूला जाण्यासाठी खंबाटकी घाट पार करावा लागतोय, तर घाटातील या प्रवासासाठी किमान 45 मिनिटं लागतात। मात्र जून 2024 पासून हा प्रवास केवळ 10 मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं खंबाटकी मार्गासह दुहेरी बोगदा प्रकल्पाचं काम सुरू केलंय आणि 2024 मध्ये हे काम पूर्ण होत असल्यामुळे हा वेग आता वाढणार आहे। नवी मुंबई महापालिकेच्या वतीनं हवेच्या गुणवत्ता निर्देशकांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीनं विविध उपाययोजना राबवली जाते, तर या अंतर्गत महापालिकेकडे असलेल्या 2 धूळ नियंत्रक वाहनांद्वारे नवी मुंबईतील मुख्य रस्ते प्रक्रियाकृत पाणी वापरून स्वच्छ केले जात असून या वाहनातील स्प्रेअर प्रणालीद्वारे हवेमधील धुळीकणांची सफाई केली जाते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचिन्हाबाबत आज केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुनावणी होणार आहे, तर आजच्या सुनावणीमध्ये शरद पवार गटाचे वकील युक्तिवाद करणार असून शरद पवार गटाचे वकील 4 तास युक्तिवाद करणार असून पक्षाच्या रचनेवर युक्तिवाद होण्याची शक्यता आहे। एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असून या दोघांच्या वादात आता मंत्री गुलाबराव पाटील पडलेत। एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन या दोघांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी असंही ते म्हणाले। आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत। ठाकरे गटाची ताकद वाढवण्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार असून
ठिकठिकाणी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेत आहेत। तर दरम्यान आदित्य ठाकरे आज चिपळूण आणि खेडमध्ये सभा घेणार आहेत, तर भास्कर जाधवांच्या निवासस्थानी खळा बैठका सुद्धा होणार आहेत। बॉडी बॅग प्रकरणी आता माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची ईडीने चौकशी केली। जवळपास 6 तासांहून अधिक काळ ही चौकशी करण्यात आली आणि ईडीच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना योग्य उत्तर दिल्याचं पेडणेकरांनी सांगितलंय आणि ईडीने काही कागदपत्र मागितलेली असून लवकरच त्याची देखील पूर्तता करू अशी प्रतिक्रिया पेडणेकर यांनी चौकशीनंतर व्यक्त केली आहे। तर रोहित पवारांची संघर्ष यात्रा राज्यात सुरू आहे आणि ही यात्रा सध्या मराठवाड्यात असून जालना जिल्ह्यामध्ये आहे। तर परतूर इथं रोहित पवारांची संघर्ष यात्रा पोहोचली आहे आणि तिथं ते जनतेसोबत संवाद साधलाय। डिलाय रोड पुलाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळेस पुलावर पदपथ तयार करण्यात येईल अशी ग्वाही पालकमंत्री केसरकरांनी दिली आहे। पदपथ जलद गतीनं करण्याबाबत महानगरपालिकेला आदेश देण्यात आले असून लवकरच पदपथाचं काम पूर्ण होईल असंही केसरकरांनी सांगितलं आणि नागरिकांना चालण्यासाठी या ठिकाणी मार्गिका सुद्धा सुरू केली जाणार आहे। तर बदलापूर कर्जत मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे या ठिकाणी अपघाताच्या घटना घडत होत्या। या महामार्गाची परिस्थिती न्यूज 18 लोकमतनं समोर आणल्यानंतर प्रशासनानं त्याची गंभीर दखल घेत खड्डे भरण्याचं काम सुरू झालंय। बदलापूरच्या वालिवली भागामध्ये दूषित पाणी पुरवठा केला जातोय। बदलापूर पालिका हद्दीमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा केला जातोय, मात्र सध्या तिथल्या भागामध्ये नागरिकांना नळामधून दुर्गंधीयुक्त दूषित पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। तर कापसाला भाव मिळत नसल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसह जिनिंग व्यावसायिक सुद्धा संकटात सापडलेत आणि सलग 3 वर्षे उलटले तरी देखील कापसाची आवक कमी झाल्यानं तसंच पाहिजे तसा भाव मिळत नसल्यानं शेतकरी कापूस विक्री करत नाहीये। त्यामुळे आता राज्यभरातील 900हून अधिक जिनिंग उद्योग संकटात सापडले। तर आता गेल्या 15 दिवसांपासून जळगाव जिल्ह्यामधील बहाळ शिवारामध्ये बिबट्याच्या मादीचा 2 पिलांचा मुक्काम आहे आणि सध्या या भागात ऊस तोडणी सुरू आहे। त्यामुळे आता ऊस तोडणी करणाऱ्या मजुरांमध्ये भीती सुद्धा पसरली। बिबट्याच्या बछड्यांना कॅरेटमध्ये ठेवून त्याच्या सगळ्या हालचाली निरीक्षण करण्यासाठी सभोवती कॅमेरा सुद्धा लावण्यात आला। तर राज्य सरकारकडून शासकीय कर्मचारी आणि इतर पात्र पूर्णकालीन कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे। 7व्या वेतन आयोगानुसार 1 जुलै 2023 पासून मूळ वेतनावरील महागाई भत्ता आता 42% वरून 46% इतका करण्यात आलाय। दरम्यान 1 जुलै ते 31 ऑक्टोबर पर्यंतची थकबाकी नोव्हेंबर पर्यंतच्या वेतनात रोख स्वरूपात दिली जाणार आहे। मुंबई महापालिका रुग्णालयामध्ये झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसी राबवली जाणार आहे। या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना आदेश दिलेत आणि त्या संदर्भातील अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश देण्यात आले। तर या झिरो प्रिस्क्रिप्शन पॉलिसीमुळे गोरगरीब तरुणांना प्रिस्क्रिप्शन शिवाय मोफत उपचार मिळणार आहेत। अशा प्रकारची पॉलिसी राबवणारी मुंबई ही देशातली पहिली महापालिका ठरणार आहे। तर कल्याण डोंबिवली नवी मुंबई ठाणे आणि मुंबईला जोडणाऱ्या मेट्रो 12चा मार्ग मोकळा झाला। येत्या 2 दिवसांमध्ये मेट्रो 12साठी निविदा जाहीर केली जाणार आहे। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या संदर्भात सातत्यानं पाठपुरावा सुद्धा केलाय। दरम्यान MMRDAच्या बैठकीमध्ये त्यांनी हा मुद्दा मांडल्यानंतर 2 दिवसात निविदा जाहीर करण्याचा निर्णय झालाय। राजस्थान विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जयपूरमध्ये जाऊन भाजपचा प्रचार केलाय। जयपूरमध्ये दाखल होताच मुख्यमंत्र्यांचं पारंपरिक पद्धतीने जंगी स्वागत करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांनी भाजपसाठी प्रचार फेरी आणि काही ठिकाणी जाहीर सभा सुद्धा घेतल्या। राज्य आणि केंद्रामध्ये एकच सरकार आणावं म्हणजे डबल इंजिन सरकारमुळे राज्याचा विकास आणि आणखी वेगानं होईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते आणि राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यामधील उदयपूर वाटीमध्ये राजेंद्र गुढा हे शिवसेनेच्या तिकिटावर लढतायत। उदयपूर वाटीमध्ये मैत्रीपूर्ण लढत असून राजेंद्र गुढाच विजयी होतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलाय। तर आता डिलाय रोड पुलाच्या उद्घाटनाला सर्वपक्षीय राजकीय नेते उपस्थित होते। ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे सुद्धा या सोहळ्याला उपस्थित होते। सेनाफुटीनंतर पहिल्यांदा शिवसेना आणि ठाकरे गटाचे आमदार समोरासमोर आले होते। तर या सोहळ्याच्या व्यासपीठावरून केसरकरांनी सुनील शिंदेंना आवाहन केलं, तर वळीच्या आमदारांनी त्यांना त्याच पद्धतीनं उत्तरही दिलं। तर खासदार सुप्रिया सुळेंनी इंदापूर तालुक्याचा दौरा केला आणि इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला। दूध आणि कांदा दरासंदर्भात सुप्रिया सुळे यांनी तहसीलदारांना पत्रही दिले। शेतमालाचे दर वाढवावेत, कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करावा अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे।
तर आता आपल्या पक्षाचं ज्यावेळेस 145 आमदार निवडून येतील त्यावेळेस पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री बनवू असं विधान राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकरांनी केलंय। तर ते अमरावतीमध्ये बोलत होते आणि गेल्या काही दिवसांपासून जानकरांच्या मनात भाजपविषयी नाराजी असल्याची चर्चा आहे। त्यामुळे त्या जानकरांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत। राज्यामधील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे। शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घ्यायला सरकारला वेळ नाहीये, तर राज्यात दुष्काळी परिस्थिती असून देखील शेतकऱ्यांना मदत मिळत नाही असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधलाय। आदित्य ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यामध्ये बॅनर वॉर दिसून आलं, तर कुडाळमध्ये वैभव नाईक यांच्या बॅनर शेजारीच निलेश राणे यांचे भावी आमदार असे बॅनर लावण्यात आले होते। आदित्य ठाकरे 2 दिवसांच्या कोकण दौऱ्यावर असून यावेळेस त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या अंगणात जाऊन बैठक घेत कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय। तर आमचे आमदार 16 असल्यामुळे आम्ही एकत्र बसतो आणि लवकरच 16चे 160 आमदार होतील तेव्हा असाच महाराष्ट्राच्या विकासाबाबत विचार करू असं मत आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलंय। खोपोलीमधील रमाधाम वृद्धाश्रमाला शिवसेना उभाटा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट दिली आहे। तर यावेळेस महत्त्वाची एक बैठक होणार असून कोकण पदवीधर निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीवर चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। तर आमदार अपात्रता प्रकरणी पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज पुन्हा नाराजी व्यक्त केली आहे। दोन्ही पक्षकार वकील युक्तिवाद करताना विनाकारण वाद करत असल्यामुळे वेळ वाया जात असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे। खासदार अमोल कोल्हेंनी अजित पवारांची भेट घेतली असून विकास कामांसाठी भेट घेतल्याचा अमोल कोल्हेंनी दावा केलाय। तर मतदारसंघातील विकास कामांवरील स्थगिती उठवण्यासंदर्भात भेट घेतल्याची माहिती त्यांनी दिली आणि अमोल कोल्हेंच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांना आता न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय। तर अपत्यप्राप्ती संदर्भात वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी संगमनेर न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केलाय। तर त्यांच्या विरोधामध्ये पीसीपी एनडीटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। अजित पवारांनी त्यांना तंबी कसली दिली, शांत बसण्यासाठी की पोस्टर फाडण्यासाठी असा सवाल करत जरांगेने पुन्हा एकदा नाव न घेता भुजबळांवर निशाणा साधलाय। अहमदनगरच्या शेगावमधील सभेत जरांगे पाटील बोलत होते, तुम्ही त्यांना तंबी दिल्यानं आम्ही शांत बसलोय, पण आम्हाला चिथवू नका असा इशारा जरांगेने दिलाय। गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात शाब्दिक लढाई सुरू आहे। यावर भाजप नेते काही बोलत नाहीयेत आणि त्यामुळे भुजबळांच्या मागे भाजप असल्याचा थेट आरोप जरांगेंनी केलाय। भुजबळांना भाजपची ऑफर असल्याचा खळबळजनक दावाही जरांगेंनी केलाय। जरांगे पाटलांच्या टीकेवर भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले। छगन भुजबळ यांना भाजपकडून कोणतीही ऑफर नाहीये, तर भुजबळ भाजपमध्ये येण्याची चर्चा सुद्धा नाही असं म्हणत बावनकुळेंनी जरांगेंचा दावा खोडून काढलाय। एकनाथ खडसेंनी जळगावमध्ये पत्रकार परिषद घेत आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री फडणवीस आणि गिरीश महाजनांना लक्ष्य केलंय। यावेळेस त्यांनी फडणवीसांना संन्यास घेण्याचा तो शब्द पाळण्याचं आवाहन केलंय। तर आरक्षणावरून गिरीश महाजनांनी सुद्धा खडसेंनी चिमटा काढला। आणि या बातम्यांचं बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत इतरही बातम्या पाहणार आहोत, तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत।